नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कलेजी फेटा फ्राय। चला आपण साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, इथे मी पाव किलो कालीज आणि फेटे घेतलेत। हे आता साफ स्वच्छ मी धुवून घेतलेत। हे बघा, आणि ह्या चालणीवरती असं नितळवायला ठेवलेत, कारण कसं जरा पाणी नको आहे जास्त, म्हणून या चालणीवरती ठेवले। तर त्याचे आपल्याला असे पीस छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। आणि हे त्याचं साहित्य, हे इथं आपले सगळे पावडर मसाले आहेत। 1 चमचा धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट मी 1.5 चमचा घेतले, 1 चमचा हळद घेतले, बेसन घेतले 1 चमचा, तांदळाची पिठी घेतले 1 चमचा आणि मक्याचं पीठ घेतले 2 चमचे। इथं मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना ह्याचे वाटण करून घेतले। आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, अर्धा लिंबू, एक आपल्याला अंड लागणार आहे तिथे, आणि सोया सॉस मी 1 चमचा घेतलाय आणि विनेगर 1 चमचा घेतलाय। आता आपण सुरुवात करूया। तर हे बघा, हे असे कट करून घेतले। हे असे कट केले आणि वेगळे वेगळे ठेवले। फेटे साईडला आहेत, कलेजी साईडला। हे एक भांडं घेतलंय मी, त्याच्यामध्ये हे टाकून घेते। आता हे सगळे मसाले आपल्याला त्याला चोळून घ्यायचे आहेत। लिंबू घेतलाय मी इथं अर्धा, तो पहिला पिळून घेते। आता हे आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। 1 चमचा सांगितला होता मी। अद्रक लसणाची पेस्ट आणि हे वाटण आपण केलेले ना, पुदिना वगैरे, ते घेते। आणि हे वाटण आहे ना, तुम्ही हे फ्रायमध्ये घेत जा, ह्याचे टेस्ट लई खूप येते चांगले। 1 अंडा आपल्याला फोडून टाकायचं त्याच्यामध्ये। हे मक्याचं पीठ, तांदळाची पिठी, बेसन, हे सगळं मी 1 चमचा घेतलेला आहे। आता हे मी मिक्स करून घेते। चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। हे सगळं याला लागलं पाहिजे ना। तर हे मसाले लावून झालेत। 1 चमचा विनेगर घेतलेला आहे आणि सोया सॉस घेतला 1 चमचा, हे पण टाकून घेते। आणि आता आपल्याला ह्याला 5 मिनटं असंच ठेवायचं आहे। हा थोडा मी लाल कलर टाकते, कलर येण्यासाठी, तुम्ही नाही टाकला तरी चालेल। तर इथे आपली 5 मिनटं झालेली आहेत। आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता बघूया तेल गरम किती झालंय। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण सुरुवात करूया फ्राय करायला। मी चमच्याने सोडते, मला सारखं सारखं हात भरले आवडत नाही म्हणून। आणि पहिले आपण कलेजी तळून घ्यायची आहे, कारण कलेजी कशी पटकन होते आणि फेट्याने जरा उशीर लागतो, म्हणून हे वेगळं वेगळं करून ठेवलं आहे मी। जेवढे बसतील पीस तेवढे टाकायचेत आपल्याला। आपल्याला मंद गॅसवर हे शिजवायचं आहे। थोडासा गॅस वाढवते मी, बारीक होता म्हणून। हे बघा, एक साईड आपली झाले, पलटी करून घेते मी। असंच आपल्याला 7-8 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आतून पण शिजलं पाहिजे ना चांगलं।
रे बघा इथं आपली कलेजी झाले तळून काढून घेते मी। आता हे फेटे ठेवले होते ना ते टाकायचे आहेत आपल्याला। ह्याला जरा वेळ लागतो कारण ते फेटे आहेत ना ते शिजत नाही लवकर। गॅस थोडा बारीक करते। मी आता हे पलटी करून घेते। तुम्ही पण घरी ट्राय करा, कमेंट करून मला सांगा। माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा। तर तुम्ही बघू शकता इथं आपले फेटे पण तयार झालेत। हे बघा मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते। तर इथे आपली कलेजी फेटा फ्राय तयार झालेली आहे। तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी वाटली तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना सांगा, ते तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा। जास्तीत जास्त सुनीता चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।